चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला छान एक अशी रेसिपी दाखवणार आहे। चिकन मस्तपैकी पुलावचा साधी सोपी रेसिपी आहे। आता आपण मस्तपैकी भरपूर बिर्याणीची रेसिपी झालेली आहे, आता ही मी साधा सोपा मस्त चिकनचा पुलाव करणार आहे। चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तुझ्या रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्तपैकी चिकनचा पुलाव साधा रेसिपी दाखवणार आहे। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। हे बघा, इथे मस्तपैकी मी अर्धा किलो चिकन घेतलेले, मस्त धुवून घेतले, स्वच्छ करून छान पाण्यामध्ये ठेवून घेतलेले। आता पाणी गाळून घेतलेले। ह्याच्याकरता मी आता टमाटा घेतलेला आहे मस्तपैकी फोडणीसाठी, आणि कांदा घेतलेला आहे। कांदे मस्त मी 4 ते 5 मस्त बारीक कापून घेतले, छानसे लांब सारखे। आता आपण चांगला टोप ठेवूया। मस्त टोपामध्ये मोकळा सुटसुटीमध्ये आपल्याला भात करून घ्यायचा आहे, जेणेकरून मस्त आपल्याला चिकन पुलाव करून घ्यायचा आहे साधा। एका साईडला मी आता टोप ठेवलेला आहे। असा टोपामध्ये तेल टाकून घेतलेले मस्तपैकी। याच्यामध्ये तेल छान आपलं तापलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा, टमाटा हा मस्त आता आपल्याला एक जीव करून घ्यायचा कांदा टमाट्याचा। छान आता आपला कांदा मस्त टमाटा एक झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। मी तर अद्रक लसूण हिरवी मिरची पुदिना हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। बघा, आता ह्याच्यामध्ये छानपैकी आता आपलं मस्त कांदा आणि हे मसाला छान झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मीठ आणि बिर्याणी मसाला टाकून घेणार आहे मी। मस्तपैकी छान झालेला आहे। तर कांदा मस्त आपला गरम मसाला टाकून घेतलेला बिर्याणीचा मी। आता त्याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला चिकन टाकून घेतल्यावर ह्याच्यामध्ये अर्ध लिंबू आपल्याला पिळून टाकायचं आहे। अर्ध लिंबू पिळून टाकल्याच्या नंतर त्याचा पूर्ण आता आपल्याला परत एक जीव करून घ्यायचा। ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना हे टाकून घ्यायचं। हा आता मस्तपैकी आता आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे। आणि आता मी एका साईडला छान पाणी ठेवलेलं आहे मस्त गरम करायला। छान असं पाणी उकळलं की आपल्याला तांदूळ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे, जेणेकरून मस्त आपल्याला चिकनमध्ये आपल्याला भात शिजून मस्त आपला पुलावचा मसाला छान तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण चिकन पण टाकून घेतलेलं आहे। आता याच्यावर आपल्याला 5 मिनिटं चांगलं झाकण ठेवून घ्यायचं आहे, मस्त वाफेमध्ये छान होऊन जाईल। त्याच्यामध्ये आता मी तांदूळ घेतलेले आहेत मस्तपैकी। याच्यामध्ये बासमती तुकडा घेतलेला आहे। हा चांगला धुवून घ्यायचा आहे। असा 1 किलो घेतलेला आहे हा तांदूळ, धुवून घ्यायचा आता मस्तपैकी। यामध्ये आपल्याला मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं। मस्तपैकी 5 ते 10 मिनिटं झालेले, मस्त मसाला आपला झालेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे। तांदूळ टाकून घेतल्यावर याच्यामध्ये मस्त आपल्याला गरम पाणी जे आपण करून घेतलेले ते गरम पाणी टाकून घ्यायचे। मस्त तांदळामध्ये छान एक जीव झालेला आहे मस्तपैकी। त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी जे करून घेतलेलं ते टाकून घ्यायचं। मस्त आता फास्ट गॅसवरती छान असं उकळून द्यायचं आपल्याला तांदूळ। याच्यामध्ये भात चिकन पुलाव छान मस्तपैकी आता ह्याला आपल्याला छान शिजून द्यायचं आहे। छान मस्तपैकी आता आपला भात मस्तपैकी झालेला आहे। चिकनचा पुलाव मस्तपैकी आता आपल्याला बारीक गॅस करून ठेवायचा, जेणेकरून मस्त आपला तांदूळ सुटसुटीमध्ये होऊन जाईल। आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा, जेणेकरून मस्तपैकी आपला वाफेवरती छान भात होऊन जाईल। मस्तपैकी पुलाव बघूया आपण झालेला आहे। आता मस्तपैकी 15 ते 10 मिनिटं झालेलं आहे। मस्त बारीक गॅसवरती छान सुटसुटीमध्ये आता आपला मस्त पुलाव झालेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा।
मस्त आपला भात झालेला आहे. तर मस्तपैकी आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा. छानपैकी मस्तपैकी आपल्या चिकनचं साधा सोपा रेसिपीमध्ये पुलाव छान झालेला आहे. रेसिपी लवकरात लवकर होणारी, तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटते ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते. थँक्यू.